लांचन कुणी लावू शकत नाही, त्या फुले सावित्रीला वगळून समाज क्रांती होऊ शकत नाही. भीमाच्या चारित्र्यावर लांछन कुणी लावू शकत नाही, त्या फुले सावित्रीला वगळून समाज क्रांती होऊ शकत नाही. अरे दगडावर माता घासणारा कबीराचा दोहा गाऊ शकत नाही, दगडावर माता घासणारा कबीराचा दोहा गाऊ शकत नाही, आणि मनोवाद्याचं पाय चाटणारा रक्तश्री भीमाचं होऊ शकत नाही. याची डीएनए टेस्ट झाली पाहिजे, समजलं. आणि म्हणून म्हणतो, अगर फोटो पे टीका लगा है तो जरूर उसका बाप दुनिया से उठा होगा. अगर फोटो पे टीका लगा है जरूर उसका बाप दुनिया से उठा होगा. अरे कपड़े छोड़ के नंगी घूम रही, जरूर उसकी बहन को किसी ने लूटा होगा. फोटो पे टीका लगा है तो जरूर उसका बाप दुनिया से उठा होगा. कपड़े छोड़ के अगर नंगी घूम रही तो जरूर उसकी बहन को किसी ने लूटा होगा. और मेरे भीम पे लांछन लगाने वाला जरूर किसी छिनाल का बेटा होगा, जरूर किसी छिनाल का बेटा होगा. क्या बात है, लगा ही नहीं सकता कोई माए का लाल दुनिया में, कोई पैदा ही नहीं ऐसा, क्योंकि उसने खाने ऐसे नहीं किए. समझ ना, तो मी लांछन लावून दाखवतो, लावले तर तुले मान्य नाही का, जरते नाही इकून अंदरून ते मान्य नाही, लावून तर दाखव. येती नाही कोणत्या स्टेजवर तू म्हणत असेल का, डोंगरे साहेबांच्या स्टेजवरती येती नाही लावत. हा, तर दुसऱ्या पुढच्या वर्षी गणपती चॅलेंज करतो. बाबासाहेबांवर, महात्मा फुलेवर, जिजामातावर, रमावर, कोणावरही एखाद्या महापुरुषावर तू लांछन लावून दाखवतो, मग माई अवकाश पाहिजे. नजरअंदाज ना करे, बन के पाई तू बदला चुका करे. तुकाराम का खून नजरअंदाज ना करी, और दिखा बन के पाई तू बदला चुका करी. क्योंकि पुरुषोत्तम यूं ही टकरता नहीं. शेर है डोंगरे साहब का, शेर का बच्चा होकर के शेर सुनाता हूँ, शेर का बच्चा होकर के शेर सुनाता हूँ. मरूंगा भी तो शेर के जैसा और शेर के जैसा ही जीता हूँ. राइट. आणि म्हणून पुरुषोत्तम यूं ही टकरता नहीं, वजह फरमाने से मैं डरता नहीं, वजह फरमाने से मैं बैला नाही बोला ना, मी बसवता मला काय डान्सर हो. मी कोणतं गाणं म्हणायचं, का म्हणायचं, तू प्रत्येकच मानसी गाणे सांगा तर मी कोणा माझे गाणे म्हणी. गोडमित्राव का कोणता कमाल आहे. हो शाहीर साहेबांनी एक प्लॅटिन काढलं. माझी इच्छा होती प्लॅटिन काढायची, आणि आहे मनापासून इच्छा आहे. जर साहेब म्हणत असतील तर काय, अरे बापरे नाही, तिकडून हे नाही आहे, परमिशन आहे, हिरवी झेंडी आहे, लाल झेंडी आहे, रुकावट के लिए खेळ आहे. वाह क्या बात है. तर मुझे तेरी मोहब्बत का ये ना कोई बात.
हौसला कभी नहीं डोलता, जिसका बुलंद हौसला होता है वो मुसीबतों में भी नहीं डोलता। अरे ज्ञानेश्वर साहब आप मानो या ना मानो पर पुरुषोत्तम कभी झूठ नहीं बोलता। साहब की फरमाइश है, नजरअंदाज नहीं कर सकते, क्योंकि आज के जो प्रोग्राम अरेंजर है, राइट, आज के जो प्रोग्राम अरेंजर है उनकी इच्छा कैसे टाल सकते। उन्होंने सालाना में एक बार ये मौका आता है उन्हें खुश होने का, लोगों को प्रेम बांटने का, ये उन्हें एक साल में मौका मिलता है और इसलिए उनकी इच्छा को मैं टाल नहीं सकता, इसलिए कहना है। मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता, मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता, मुझे शेर लिखा था, डरो अपने आप से इंसान बनो भाई, इंसाफ देने के लिए घर के बाहर निकलो भाई, ये समय की नजाकत है, ये समय की नजाकत है। इसलिए मेरा शेर भी है इस बात पे, डोंगरे साहब का तो शेर मैंने गाने में ही लिया हूँ, मैं उनके बहुत उपकार मानता हूँ। दोस्तों, मैं इतना आज पॉपुलर हुआ हूँ, यहाँ तो मेरा इस दुनिया में कहीं भी कोने में अगर मेरा नाम है पुरुषोत्तम शायर को, अगर शायर के नाम से कोई पहचानता है तो ये सिर्फ और सिर्फ डोंगरे साहब की पुण्य है। मेरे शायर को अगर मेरे शायरी को अगर परिवर्तित किया होगा या हुई होगी मेरी शायरी, मेरे विचारों में परिवर्तन आया होगा तो मान लो डोंगरे साहब की वजह से, ये उस बात के गवाह है, साक्षी है। इनके स्टेज पे मुझे अगर चांस नहीं मिला होता, इनसे मेरी जान पहचान ना मिली होती, आज 8 साल हो रहे हैं इस स्टेज पे मैं हूँ सबसे पहले, और तब से मेरे विचारों में इतना परिवर्तन हुआ है। एक से एक किताबें मुझे एक बार में कम से कम आधा एक घंटा मेरे से बात करते हैं, पैसे की चिंता नहीं, ना मैं करता हूँ ना डोंगरे साहब करते हैं पैसे की, कोई पैसे की, पैसा आता जाता रहेगा, पैसा क्या चीज है, इंसानियत कायम होनी चाहिए, पैसा कोई चीज नहीं, पैसा हमारे पीछे दौड़ेगा, हम पैसे के पीछे नहीं। इसलिए डोंगरे साहब की वजह से मेरे शायरी में परिवर्तन। लेकिन मेरा भी एक शेर है, डरो अपने आप से इंसान बोलो भाई, इंसाफ देने के लिए घर के बाहर निकलो भाई। डोंगरे साहब ने शेर लिखा था, इनके गाने के ऊपर, शेर के ऊपर मैंने ये गाना बनाया हूँ, तो सुनिए, पहले गाना सुनिए, बाद में शेर सुनाता हूँ। ये स्टांजा सुनाता हूँ पहले, जो शुरुआत का स्टांजा। अरे डरो तुम
अपने आप से डरो तुम, अपने आप से किसी से डरना जरूरी नहीं। डरो तुम अपने आप से किसी से डरना जरूरी नहीं। डरो तुम अपने आप डरना जरूरी नहीं। डरो तुम अपने आप से, किसी से डरना जरूरी नहीं। मना एवढी ग्वाही ना त्रिभूमी नाही, गैलाबाई चौधरी म्हणते मना एवढी ग्वाही आणि त्रिभूमी नाही। आणि म्हणून रमेश साहेब म्हणतात डरो तुम अपने आप से, इंसान बनो भाई और इंसाफ देने के लिए घर के बाहर निकलो भाई। तो ये शेर मैंने अपने गाने में कैसा ढाला हूँ, ये डोंगे साहब का शेर मैंने अपने गाने में किस तरह से ढाला हूँ, ये देखने की बात है, सुनने की बात है। देखिए आज म्हणून का बनता है, पहिला इंसाफ बनो फिर इंसाफ, पहिला इंसाफ बनो फिर इंसाफ कहने बाहर निकलो हो भाई। डरो तुम अपने आप से, किसी से डरना जरूरी नहीं। डरना जरूरी नाही। कुणाला भ्यायची गरज नाही, भ्यायचं आहे ते स्वतःलाच विचारायचं आहे। म्हणून तुकोबाराया म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचारांतर व्यापार भवशील। प्रत्येक माणसाने स्वतःचा आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मी काय करतो आणि काय नाही करत आहो, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, या गोष्टीचा क्षणोक्षणी माणसाने विचार करायला पाहिजे। तेव्हा माणसाच्या हातून होणारं कर्तव्य बिलकुल नेक होत असते। शाहीर साहेब ह्या गोष्टी जराशी भर द्या, शिका काहीतरी। मी शिकलो, मी सांगत आहो ना, मी काय मागच्या फोटोतून गाठोडे घेऊन नाही आलो, हे माणसं आहेत मला घडवणारे। सन्माननीय वानखेडे साहेब, परशुरामजी वानखेडे साहेब, दत्तवाडी ब्रह्मकीर्ती नगर नागपूर अर्धा तास आमच्याशी बोलतात। अनेक पेपरच्या कात्रम चांगली चांगली माहिती आमच्याकडे पुरवतात। कधीही अर्धरात्री आमच्या मदतीला हजर असतात आणि त्यांचे उपकार विसरून चालणार नाही। बांधवानो, असं माणूस लोकांकडून घडत असते, पण घडण्याची आपली तयारी पाहिजे, परिवर्तन स्वीकारण्याची तयारी पाहिजे। परिवर्तन होते माणसाचं, अरे दगडाचं परिवर्तन होते हो, या पृथ्वीच्या पाठीवर माणसाचं का होणार नाही, होते, पण ते परिवर्तन स्वीकारण्याची आमची तयारी झाली पाहिजे की नाही। हे महत्वाची गोष्ट आहे। शाहीर साहेब काय म्हणतो ऐका,
हमारे साथ बन गए, अरे हम गुलाम क्या गुलामों के विकास बन गए। क्या बात है, अन्याय के साथ जैसे हमारे साथ बन गए। अन्याय अत्याचार तो जैसे हमारे साथ बन गए, हम गुलाम क्या गुलामों के भी दास बन गए। खेलने वाले हमें खेलते रहे, हम खेलने वालों के हाथ के ताश बन गए। और ये बुद्धिमान आज देते हिदायत कि हम सिर्फ जीती जागती लाश बन गए। क्या बात है, यही ना सीखना सरकार बोले लहान आ गए हम सीखेंगे। किसी पर भी ना हो अन्याय, छीना ना जाए किसी का अधिकार, यही चौथी गरज है भाई। हमारे इतिहास में बताया 3 गरजें हमारी, कौन सी? अन्न वस्त्र निवारा, बस सर्वसामान्य जीवन उच्च कोटीचं जीवन जगण्या होते का ह्या 3 गरजेमध्ये? अन्न वस्त्र आणि निवारा, शरीर झाकण्यासाठी वस्त्र, खाण्यासाठी अन्न आणि राहण्यासाठी येणारी झोपडी, या गोष्टीमध्ये माणसाची तरक्की होऊ शकते। शिक्षणाचे अधिकार कुठे गेले, आरक्षणाचे अधिकार कुठे गेले, शासनामध्ये भागीदारी कुठे गेली, नोकऱ्यामध्ये भागीदारी कुठे गेली, समाजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अगर 85% बहुजनों को नर कहूं तो सत्ता एक नारी है। अगर 85% बहुजनों को नर कहूं तो सत्ता एक नारी है। अरे पन्ना इतिहास का पलट कर देखो तो सही मायने में दिल्ली तुम्हारी है। सही बात है, खऱ्या अर्थाने दिल्ली तुमची आहे, मात्र आम्हाला जाणीव नाही आहे। आणि म्हणून छीना जाए किसी का अधिकार, यही चौथी गरज है भाई। दोस्तों, किसी का अधिकार छीना ना जाए, किसी पर अन्याय ना हो, इसकी जिम्मेदारी तुम्हारी हमारी है, इसकी जिम्मेदारी तुम्हारी हमारी है। इसलिए मेरा कहना है, आज अमीर भी कहता कि मेरे पास टाइम नहीं। सुनिए दोस्तों, सुनिए, शेर शायरी से डरता रहो। आज अमीर भी कहता है मेरे पास टाइम नहीं है, एक फकीर भी कहता है मेरे पास टाइम नहीं है, एक बिजनेसमैन भी कहता है मेरे पास टाइम नहीं है, एक सरवन भी कहता है मेरे पास टाइम नहीं है। लेकिन मेरे दोस्तों, तब जाके मत कहना जब किसी मेरे माँ बहन को अत्याचार हो रहा हो, जब किसी गरीब को अन्याय होता रहा हो, तब कृपा करके ये मत कहना कि मेरे पास टाइम नहीं है। बराबर है, जब किसी महिला पर अत्याचार हो रहा हो, तब कृपा करके मत कहना कि मेरे पास टाइम नहीं है। चलेगा, मेरे शादी में नहीं आएंगे, हाँ, मेरे घर में नहीं आएंगे, मुझे मिलने नहीं आएंगे, कुछ भी नहीं करोगे, तब भी मुझे चलेगा। लेकिन जब किसी माँ बहन पर अत्याचार होता रहा हो, अगर कोई आसाना माँ की इज्जत पे हाथ डालता रहा हो, तब मत कहना कि मेरे पास टाइम नहीं है। दोस्तों, मेरे हाथ जोड़कर विनती है, बता सकते हो ज्ञानेश्वर शाही फक्त तोडाने पकडल्यानं शाहीर होते, शिव्या दिल्यानं शाहीर होते का? नाही। आणि म्हणून छीना ना जाए किसी का अधिकार, यही चौथी गरज है भाई। हे आम्ही चौथी गरज सांगितली आहे तुम्हाला इतिहासाच्या उलट। आणि म्हणून करो तुम अपने आप से,
मानसिक गुलाम बनवून ठेवलं, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला गुलाम बनवून ठेवलं, हवालदिल केलं आणि बेजार केलं. नोकऱ्यांसाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला धीर करून ठेवलं, पंगू करून ठेवलं आणि रम्य करून ठेवलं. आणि म्हणून आमच्या अधिकारासाठी आम्हाला लढणे आहे. बांधवांनो, आता तुमचेच तुम्ही बना शुभचिंतक, कोणी तुमचा बाप माय नाही. आता तुमचे तुम्हीच बना शुभचिंतक, कोणी तुमचा बाप माय नाही. आणि दिल्ली जर गाठायची असेल तर एकीकरणाशिवाय पर्याय नाही. एक बनो और नेक बनो. दोस्तों, यही आपके सामने पर्याय है. इसलिए क्या कहता हूं, सुनिए जरा. मजबूरी इंसान लाता होता, जीवन में कुछ भी ना कर पाता, ना किसी को न्याय दिला पाता, ना किसी के लिए लड़ सकता, ना किसी को न्याय दिला पाता. मजबूर जो माणूस असते तो काहीच करू शकत नाही, तो दुसऱ्यासाठी सुद्धा पण स्वतःसाठी लढू शकत नाही, कारण तो मजबूर असते. आणि म्हणून बांधवांनो, या ठिकाणी काय म्हणतो, नाही तब कोई कामाता, अरे नहीं तब कोई कामाता, पुकारो राम रहीम साईं. नहीं तब कोई कामाता, पुकारो राम रहीम साईं. सुटलेच नसते, बहुजन या देशातील पेटून उठलेच नसते. भीम नावाचे वादळ कधी सुटलेच नसते, हे बहुजन या देशातील पेटून उठलेच नसते. आणि स्वाभिमानाचा सुटबूट घाला, कारण पाय चाकणाऱ्याला कधी किंमत नसते. शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणतो, पहिले अंधा बनाया गया, पहिले पहिले के पहिले अंधा बनाया गया, पहिले हो, अरे पहिले अंधा बनाया गया.
ये सिचुएशन है, ये शोकांतिका है इस देश की। दोस्तों, आपके सामने मैं रखना चाहता हूँ। पहले अंडा बनाया गया, इसका मतलब यह है की पुरातन काळी युगाने युगे आम्ही पाहतो आमचे पूर्वज इतिहास गवाई आहे, इतिहास साक्षी आहे। प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास सांगतो की कदाचित एखाद्या केल्या माया कुंड्यानं भुलून चुकून वेद पठन केलं तर त्याची जीभ कापल्या जात होती। जर पुराणपती ऐकून घेतलं तर त्याच्या कानामध्ये गरम शिशा ओतला जात होता। अशा स्थितीतून आमचे पूर्वज बाहेर आले आणि म्हणून कोणाला शिकण्याची मुभा नव्हती। शिक्षण फक्त ब्राह्मण वर्गाने घ्यावं, कुठल्याही वर्गाने शिक्षण घेऊ नये, धन संचय करू नये, उचित वस्त्र घालू नये, सजून सवरून राहू नये, अशी आमच्यावर बंदी होती। आणि म्हणून माझं म्हणणं आहे, पहिले अंध बनायला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हा तिसरा डोळा आहे। शिक्षण वाघिणीचं दूध आहे, तेही तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून नेमकं तेच आमच्यापासून यांनी दूर केलं, म्हणजे आम्हाला शिक्षण दिलं नाही, म्हणजेच आम्हाला आंधळ केलं। और म्हणून माझं म्हणणं आहे, पहले अंधा बनाया गया और आईना फिर दिखाया गया। आता मला असं वाटतं की पहा आपलं रूप, अरे पहिले आंधळ केल्या आणि आता काय आम्ही आपले रूप आहोत। डोळे असते तर रूप पाहिलं असतं रे, पण डोळे तुम्ही आमच्या आपल्याकडे गहाण ठेवली, आमची डोळे, आमची नेत्र, आणि आता आम्हाला आरसा दाखवता। काय फायदा आहे, काय तुला उपयोग आंधळ्या द्वीपासून उशाची, कुठे शोधशी रामेश्वरानं, कुठे शोधशी काशी। बरोबर आहे, आंधळ्या माणसाच्या डोक्याजवळ दिवा जरी नेऊन ठेवला तर त्याचा काही फायदा आहे का त्याला? कारण तो डोळ्याने आंधळा आहे, तर त्याला दिवा ठेवा किंवा नका ठेवू, त्याच्या जीवनात तर सततचा अंधार आहे। वा रे वा, म्हणून काय म्हणतोय का, अरे तुमच्या मित्रांना धामाचे पैसे यांच्या नावानं स्वीट बँकेत आहेत। ही गोष्ट आहे। झूठ को मिल गई कुर्सियां और सच को सुनी चलाया गया। अरे सच को सुनी चलाया गया, अरे झूठ को हो मिल गई कुर्सियां, झूठ को हो मिल गई कुर्सियां। और सच को सूली चढ़ाया गया, सच को सूली चढ़ाया गया, सत्याला फाशीवर लटकवण्यात आलं आणि खोट्याला खुर्च्या भेटल्या। काही गेलं तरी चालते, मात्र सत्याला गेली पाहिजे। वारे नीती, वारे नीती, कमाल आहे। आणि म्हणून अशी नीती आमच्या उपयोगाची नाही, अशी प्रवृत्ती आमच्या उपयोगाची नाही। आमच्या पूर्वजांची ही नीती नव्हती। आमचे पूर्वज शूरवीर होते, रणवीर होते, शिवाजीच्या सैनिकात होते। आमचे पूर्वज मैदानाखोर होते,
असे नव्हते. आणि म्हणून काय म्हणतोय का, कभी हारना नहीं जानते. क्या बात है, शेर औलाद है, हम डरना नहीं जानते. मैदान में एक बार उतर जाए तो कभी हारना नहीं जानते. और जो हमको नहीं मानते उन्हें हम भी नहीं मानते. हिंसा से दूर रखने को, हिंसा से दूर रखने को, ये हिंसा से दूर रखने को, हिंसा से दूर रखने को. माणूस माणसापासून दूर ठेवण्यासाठी काय केले यांनी. तेली मारी कुणबी गोल गवारी मतन महाल तांबाल हे सर्व एकत्र नाही पाहिजे. यांची शक्ती वाढवण्याचं कारण हे 85% लोक आहेत, हे बहुतांशी लोक आहेत. हे जर एकत्र आले तर यांची शक्ती वाढेल आणि यांची शक्ती वाढली तर यांना गुलाम बनवून ठेवता येणार नाही. यांना गुलाम बनवून ठेवता नाही, याच्यावर गुलामी लागता येणार नाही. म्हणून काय केलं, हिंसा से दूर रखने को और जातियों में के जातियों में बटाया गया, के जातियों में बटाया गया. तो पहले अंडा बनाया गया, कि पहले अंडा बनाया गया. हिंसा से दूर रखने को जातियों में बताया गया. दोस्तों सोचो, विचार करो. इंसान गलत नहीं होते, इंसान की नीति गलत होती है. इंसान गलत नहीं होते, इंसान की नीति गलत होती है. और हम भी वही करें, हम किसी के नीति या अनीति का विरोध करेंगे, हम विचारों का विरोध करेंगे. इंसानों का विरोध हमें नहीं है. इंसान तो हमारे खून है. इंसानों में, हर इंसानों में जाति भेदों के रंग में इंसान बेरंग है. जाति भेदों के रंग में इंसान बेरंग है. डोंगरे साहब कहते हैं वो शेर मुझे बराबर आता नहीं, माफ करना, मैं प्रयास तो कर रहा हूँ. बहुत बढ़िया शेर डोंगरे साहब का. जाति भेदों के रंग में इंसान बेरंग है, ऐसा कुछ इनका कहना है. डोंगरे साहब म्हणतात की तुम्ही 4-5 जानवराचे पाय एवढे काटून तुकडे ठेवा बाजूला, घोड्याचे, बैलाचे, हरणाचे, सस्याचे, कोंबडीचे वगैरे वगैरे कुठल्याही प्राण्याचे. आणि एखाद्या माणसाला, हळाने माणसाला विचारा की बाबा हे पाय ओळख तू, आणि या पाय ओळखून तू सांग की हे जानवर कोणतं असायला पाहिजे. तर कोणताही माणूस सांगेल हे कोंबडीचे पाय आहेत, हे हरणाचे आहेत, हे सस्याचे आहेत, ते गध्याचे आहेत, ते हत्याचे आहेत, ते घोड्याचे आहेत. बरोबर आहे. मात्र त्याच ठिकाणी 1000 माणसाचे पाय कापून जरी ठेवले तर त्यातल्याही पेक्षा अडाणी माणूस असेल तो एकच उत्तर देईल, ये पांव तो किसी इंसान के. क्या बोलेगा, ये पाँव किसी इंसान के है, वो पहचान सकेगा क्या, ये मुस्लिमों के पाँव है, तो ये बुद्धिस्ट के पाँव है, तो ये क्रिश्चियनों के पाँव है, तो इस्लामों के पाँव है. ये पहचान सकेगा कोई मायका लाल नहीं. तो यही घाव हम पे इन्होंने किया. हिंसा से दूर रखने हैं तो हे उदाहरण माझं नाही आहे, हे सन्मान्य डोंगरे साहेबांचं उदाहरण आहे. म्हणून म्हणतो माझी अर्धी शायरी डोंगरे साहेबांकडून शिकल्यासारखी आहे. खोटं नाही सांगत, सत्य माणसानं स्वीकारता आलं पाहिजे. नाहीतर आपल्या मुलगी की टांग म्हणण्यात काही अर्थ नाही.
असं नाही. आणि म्हणून हिंसा से दूर रखने को जातियों में बताया गया, जातियों में बताया गया हिंसा से दूर रखने को. हे एकत्र नाही आले पाहिजे. तेली मारी मात्र मार गोल गोळायचा आम्हाला हे सर्व एकत्र नाही आले पाहिजे 85% वर्ग. आणि म्हणून ज्याला जातीमध्ये विभागणी केली, डिस्ट्रीब्युशन केलं. आणि म्हणून काय म्हणतोय का, कहता हूं क्या है, पहचानने की जरूरत है. जिंदा है रावण अभी, सिर पर पुतला जलाया गया. छोटे मस्जिद शोला की गजल है. तर्ज गाना तो मेरा है लेकिन तर्ज उनकी है, छोटे मस्जिद शोला की. सिर पर पुतला जलाया गया, जिंदा है रावण अभी, ओहो जिंदा है रावण अभी. पूर्वज होते त्या पूर्वजाला एक भीती होती. ते कोणती भीती होती मी या कड़व्यातून सांगतो बांधवांनो. एक मिनट के लिए मैं आपको थोड़ा सा दुखाना चाहूंगा लेकिन आप पे नाराज भी नहीं करूंगा. एक मतलब की बात है जिसे आप सुनकर हैरान हो जाओगे. मैं कहता हूं, बताता हूं इतिहास आपको. क्या, अरे जिसका डर था कल के मर्दों को, जिसका डर था कल के मर्दों को, कल के मर्दों को यानी तुम्हारे पूर्वजों को, तुम्हारे बाप दादा को ये डर था. कौन सा डर था? जिनके हाथों में देश का समा और साज था, भूले शाहू अम्बेडकर शिवाजी पर उनको भी नाज था. जिनके हाथों में वो लूट नहीं सके, जिनके हाथों में देश का समा और साज था, ऐसा है. वो लूट नहीं सके जिनके हाथों में देश का समा और साथ था, फुले शाह अम्बेडकर शिवाजी पर उनको भी नाज था. लेकिन कल की सत्ता होगी चोरों के हाथ में, ये उनका भी सही अंदाज था. इसलिए तो आज सीने हुए लोग भी कहते हैं, अरे तुमसे तो अच्छा अंग्रेजों का राज था, इतना हमने बदतर बनाया तुमने हमारा जीवन. इसलिए कहना पड़ रहा है कि जिसका डर था कल के मर्दों को, जिसका डर था कल के मर्दों को यानी तुम्हारे बाप दादों को, वो मर्द थे. मैं आपको मर्द नहीं कहता, लेकिन जनाना भी नहीं कहता, नामर्द भी नहीं कहता. मर्द नहीं कहता इसका मतलब आपको नामर्द कहता हूं, ऐसा नहीं है. आप मर्दों की कौम जरूर हो. अगर आप मर्दों की कौम हो, अगर आपको ऐसा लगता है कि हमें भी किसी ने मर्द कहना चाहिए, तो आपको अपनी मर्दानगी सिद्ध करनी होगी. आपको अपनी मर्दानगी सिद्ध करनी होगी. और कैसे? तो ये अन्याय मिटाकर, इस देश में जो चल रहा है भ्रष्टाचार, गरीबों पर अत्याचार, महिलाओं पर अत्याचार, बालिकाओं पर अत्याचार, बच्चों पे अत्याचार, समझे, इस किसानों पे अत्याचार, सब बात के अत्याचार तुमको नष्ट करने होंगे. तब मैं जाके कहूंगा कि तुम मर्द जरूर हो. नहीं तो मैं यही कहता हूं आज के मायने में कि आप मर्दों की कौम जरूर हो, औलाद जरूर हो.
मर्दानगी सिद्ध करनी है तो मिटाओ जिजाई के माथे पे कर लगाओ हो कलंक। आपको अगर लगता है कि हम भी मर्द है तो मिटाओ जिजा माता के माथे पे लगा हुआ कलंक, मिटाओ संभाजी के माथे पे लगा हुआ कलंक। 22 मार्चला सगळीकडे गुढीपाडवा मनवण्यात आली। गुढ्या तोडून उभारण्यात आले। काय इतिहास आहे वाचा तर थोडासा। आम्हीच आपल्या हाताला आपली घटवतो, आम्हीच आपल्या हाताला आपली घटवतो अशी स्थिती आहे बांधवांनो। गुढी उभारणे म्हणजे आमच्या संभाजीची अवहेलना करणे आहे। गुढी उभारणे म्हणजे आमच्या संभाजीची अवहेलना करणे आहे। बांधवांनो, तुम्ही जे बासाला पनेरी काढता तो त्या पेशवा ब्राह्मणांचा भाला आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही हांडी टाकता ते माझ्या संभाजीचं शिर आहे रे। तुम्ही जे या महिलांचे कापड त्याला बांधता तो माझ्या संभाजीचा अंगरखा आहे। काय सांगू। आणि एवढं तुम्ही खुशी खुशी करता, इथला ज्याला माहीत असेल तो कधीच करणार नाही। आणि म्हणून बांधवांनो हे लक्षात घ्या, जाणून घ्या। आणि म्हणून जर तुम्हाला मर्दानगी सिद्ध करायचे आहे ते हे बंद करून दाखवा, मी तुम्हाला जरूर मर्द म्हणून। आणि म्हणून म्हणतो जिसका डर था कल के मर्दों को, अरे जिसका डर था कल के मर्दों को कि राज हिजड़ों का, अरे राज हिजड़ों का आ ही गया, कि राज हिजड़ों का आ ही गया। जिसका डर था कल के मर्दों को, जिसका डर था कल के मर्दों इसलिए कहना है कि कोई माने न माने मगर कोई ओहो इसलिए बाबा साहब कहते हैं 100 व्यक्ती भाषण देत असतील पण त्या 100 व्यक्तीच्या भाषणाची बरोबरी करण्याची ताकद एका शाहिराच्या गाण्यामध्ये असते। बाबासाहेब म्हणत होते, बाबासाहेब कलाकारांची मोठी इज्जत करत होते। शाबास, क्या बात है। सन्माने आमचे परम मित्र भीमरावजी लोखंडे साहेब मुक्काम वारी, उत्कृष्ट पखवाज वादक, मोठी सुंदर पखवाज वाजवतात होते। भजन गायक आहेत, भजन भी सुंदर म्हणतात भीमरावजी लोखंडे साहेब। आणि यांच्याकडून मला 50 रुपयाचं भेट आलेला आहे। माझ्याकडून सतत प्रणाम, धन्यवाद। जय भीम, जय राम। कोई महाने न माने मगर, कोई महाने न माने मगर, कोई माने न माने मगर, कोई माने न माने मगर। पुरुषोत्तम पुरुषोत्तम ये पुरुषोत्तम बताता गया, पुरुषोत्तम बताता गया कि कोई माने न माने मगर, कि कोई माने न माने मगर। डोंगरे साहब, विनती है आपसे, आपके जीवन के ऊपर जो गाना है वो गाऊं? अभी गाऊं कि बाद में गाऊंगा? अभी गाऊं? सुनो, ध्यान से सुनो। 30 बरस की तपस्या है डोंगरे साहब की, 30 साल की तपस्या है और मैं सुनाने जा रहा हूं। और इस गाने के लिए मैंने चाल भी ऐसी लिया हूं, उनके पसंद की चाल लिया हूं। तो डोंगरे साहब के पसंद का गाना और तंज, उस तंज पे मैंने उनके जीवन के लिए गाना लिखा हूं। उस
गाने को गौर से सुनिए, बहुत मजा आएगा। तपस्या है इस प्रोग्राम के पीछे, बहुत तकलीफें हैं, बहुत से दुख झेले हैं। डोंगरे साहब की परिस्थिति से अगर आप वापिस होंगे या यहाँ पर गौरतलब होंगे या सुनोगे तो आपके भी आंखों में कदाचित आंसू आ जाएंगे। ऐसी स्थिति से गुजरे हैं डोंगरे साहब, क्या थे और क्या है। इसलिए प्रयत्न माणसाला काही बनवू शकते, प्रयत्न पाहिजे माणसाला। आणि म्हणून हमने देखा हमने देखा कमाल का नजारा। ये जो दिख रहा है डोंगरे साहब के पुण्य प्रताप से, हमने देखा कमाल का नजारा, गुंजता रहा जयकारा। हमने देखा कमाल का नजारा, गुंजता रहा जयकारा। महापुरुषों के नाम का डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का, डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का। डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का, डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का। हमने देखा कमाल का नजारा, गुंजता रहा जयकारा। ये महापुरुषों के नाम कहा के डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का। जय भीम। डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का। मान्यवानो, सुरुवातीला जेव्हा भेट झाली डोंगरे साहेबाशी, मी माझी परिस्थिती तुमच्या समोर मांडतो की मी काय समजणार काय निघाले, मी काय समजणार आणि काय निघाले। तर सुरुवात सांगतो। पहले तो लगा हमें होगा कोई लीडर, पहले तो लगा हमें होगा कोई लीडर। ऐसे बाकी होते हैं, जैसे बाकी होते हैं। वैसे
सोचने का, जब करीब से देखा तो अंदर चुका सोचने का, उसी इंसान के बहाने में वो तो 1000 में। रॅली आलेली आहे आणि बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेच्या वतीने आम्ही या रॅलीचं स्वागत करीत आहोत आणि या ठिकाणी आलेले सर्व जे लोक आहेत त्यांच्यातर्फे मी रॅलीचं आम्ही स्वागत करत आहोत। आदरणीय सरजूजी म्हणते आणि सर्व त्यांचे सहकारी या रॅलीला घेऊन या ठिकाणी येत आहे। आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत। 10 मिनिटाकरता हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी शहराला विनंती करतो काही रॅली जातपर्यंत आपण आम्हाला सहकार्य करावं आणि सर्वांना मी विनंती करतो की 10 मिनिटासाठी चला आपल्या रॅलीचं स्वागत करूया।